हाय हॅलो नमस्कार. कसे तुम्ही सगळेजण? आय होप मस्त असणार तुम्ही. तर सकाळी सकाळी काय केलं मी आज फ्लावरची भाजी केलेली होती. तर 2 डबे करावे लागतात मला. आता माझ्या मुलाचा पण डबा असतो आणि तुमच्या भाऊचा पण डबा असतो त्याच्यासाठी. तर दोन्ही बापेट्यांचा डबा केला मी. आणि चपात्या बघू शकतात. आमच्याकडे ना पाणी आलं नाही ना, त्याच्यामुळे इतकी हालत बेकार चालली तुम्हाला काय सांगू. तर वट पौर्णिमा होती, म्हटलं दोघांचा डबा करून घेते. सकाळी उठली लवकर आणि फ्लावरची भाजी आणि चपाती केली मी डब्याला त्यांना. त्यानंतर काय केलं मी, मला काळा चहा बनवला. कारण आहे ना आज उपवास होता. उपवास असल्या कारणाने ना ॲसिडिटी होते दुधाचा चहा घेतला तर सकाळी सकाळी. मग मी काय केलं ना, मस्तपैकी काळा चहा केला आणि त्याच्यामध्ये अद्रक टाकलं आणि खूप छान होतो शरीरासाठी. खूप हेल्दी आहे हा काळा चहा, सांगू का तुम्हाला. आणि सकाळी मैत्रिणींना तुम्ही खरंच सांगते, सकाळी सकाळी काळा चहा घेत जावा तुम्ही, म्हणजे आपल्याला दिवसभर ॲसिडिटी होत नसते. मग त्यानंतर तुम्ही दुधाचा चहा पण करू शकता. मला करायचं होतं आज चेहऱ्याला स्क्रब, पण आहे ना मतलब पहिले काय करू, कामं आटपून घेऊ. कामं आटोपल्याच्यानंतर सगळं होतं मग व्यवस्थित, बघू शकता. मग मी ना काय केलं, चहा प्यायला सुरुवात केली. आता एका हातात मोबाईल आहे ना, एका हातात शूटिंग करते मी. त्याच्यासाठी थोडं ॲडजस्ट करून घ्या गोष्टी. आणि तुम्हाला डेली व्हिडिओ यायच्या 3 वाजेपर्यंत, 3:15 वाजेपर्यंत, म्हणजे 3 ते 4 तुम्हाला डेली व्हिडिओ यायच्या. तर मी काय केलं ना, चहा वगैरे पिऊन घेतला. भाजी साईडला थंडी होण्यासाठी ठेवलेली होती. मग तुमच्या भाऊचा डबा भरून घेतला पहिले, मग माझ्या मुलाचा भरला. कारण दोघं सोबतच निघतात. तर सध्या पर्यायानं असा डब्यामध्ये मला त्याला चपात्या द्याव्या लागतात. घेणार मी त्याला पण डबा, की एका खाली चपात्यानं वरती भाजी, असं म्हणजे तो 2-3 ताली डबा असतो ना, तो घेणार आहे मी. पण सध्या पर्यायातून तो ट्रेनिंग चालू आहे त्याची कंपनीमध्ये. तर त्याच्यासाठी तर म्हणजे आता ट्रेनिंग चालू आहे सध्या त्याची. पगार कमी आहे पण होऊन जातात गोष्टी, कारण त्याला गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी माझ्या मुलाला बोलले, बघ म्हटलं बेटा तुला शिकायला मिळतात, पगाराकडे नको पाहू तू. पगार 3-4 हजार रुपये पण असला तरी चालतो आपल्याला, पण तुला काहीतरी शिकायला मिळत आहेत. आणि तो परत ट्रेनने जातो, ट्रेनने येतो, सकाळी जातो, रात्री येतो. आणि आता आमच्याकडे पावसाचे दिवस पण चालू झालेले आहेत. काल संध्याकाळपासून ना आमच्याकडे नुसता पाऊस लागलेला. आम्ही कसे वैतागले तर नाहीच आहे. पाऊस आला तर आपण काही वैतागत नाही, पण येणे एकसारखा पण येत नाही येतो. त्याच्यासाठी म्हटलं दोघं पापेट्यांचा डबा भरून घेतला मी. आणि घरात इतका पसारा आहे ना तुम्हाला काय सांगू. आणि फ्लावरची भाजी तुमच्या भाऊनी बनवली होती बरं का. कारण की ते मला बोलले की तू चपात्यांची कणिक पिचवतोशी ना, मग मी भाजी करतो. कारण की त्यांना सवय अशी भाजी वगैरे करायची म्हणून. आणि एक चपाती यालाच थोडीशी कणिक उरलेली आहे, तर ती 2 चपात्यांची कणिक उरलेली. म्हटलं त्याच्या 2 चपात्यांची कणिक पण मी माझ्या लहान मुलासाठी ना त्याच्या चपात्या करून देईल दुपारी. आज आपला उपवास असल्या कारणाने तर आपल्याला काहीच करता येणार नाही. बघू शकतात तुमचे भाऊ आहे ना, मुलाचा डबा पॅकिंग करत होते, बघू शकतात. मग त्यांना म्हटलं त्याचा डबा करून घ्या, मग नंतर बघत आहे आपण. मग मी काय केलं नाही, ती एक चपाती ना खाली अशी प्लेट ठेवून ना तिला मस्तपैकी अशी झाकण ठेवून दिलं, म्हणजे कसं ना कडक होणार नाही. आणि सध्या मी काय केलं ना, त्या चपातीचा जो कपडा असतो तो धुवायला टाकलेला आहे मी त्याच्यासाठी. तर तुम्ही माझ्याकडे ना हे आहे एक प्रोडक्ट आणलेलं होतं मी. आपल्या दादरला ना स्वामी समर्थ प्रमाणे एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये मिळतं हे. तर मी अशीच केलेली होती, फिरत मला जाऊ स्वामीचं पण दर्शन करून येऊ. पण त्याच दिवशी ना माझ्या स्वामीचं दर्शन झालं नाही. त्याला कारण असं आहे की मी उशिरा निघाली घरातून, आणि उशिरा निघण्याच्या कारणामुळे मला स्वामीचं दर्शन झालं नाही. काय म्हणजे स्वामीची इच्छा शेवटी. मग मी मला दादरला येताना मी एक वेळेस बघितलं होतं फेसबुकवरती ॲडव्हर्टाईज त्यांची. तर खरंच खूप छान म्हणजे मी पण आता एकच वेळा वापरून बघितलेलं होतं. मग मला चला आज वट पौर्णिमा आहे तर आज वापरून बघतो म्हणून मी बघा हे आणलेलं होतं. आणि त्यांनी सांगितलं याला काहीच करायचं नाही, फक्त पाण्यात भिजवायचं किंवा दुधात भिजवायचं, आणि तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही. याच्यामध्ये ना केशर, चंदन, आंबे, हळद, कपूर, कचरी, वाला, पावची, संग्रासाल, कुंकुमाचे तेल, मुलतानी, गुलाब पावडर, हे सगळं आहे. बघू शकता तुम्ही हे सगळे. तुम्हाला ते पॅक साईड दिसतंय की नाही मला नाही माहिती, पण हे सगळे याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायची गरज पडत नाही. म्हणून मग मी हे आणलं. हे ना तुम्ही दुधात पण लावू शकता बरं का. आता माझ्याकडे दूध नाही आहे, कारण की ना मी म्हटलं आता म्हणून मी काळा चहा पिऊन घेतला नुसता. दूध आहे ना मला आता आणलं तर मग मला नंतर प्रॉब्लेम म्हणजे
पूजेच्या टायमाला प्रॉब्लेम येतो. माझ्याकडे फ्रीज नसल्या कारणाने मग मी काही दूध आणून ठेवत नाही. त्यासाठी आता तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती झालेला आहे. आणि आज पौर्णिमा पण आहे आणि सत्यनारायणची पूजा पण मांडायची आहे. त्याच्यासाठी मला चला करूया काहीतरी. तर बघा तुमच्या समोर दाखवतो मी काढून ना. तर चला. त्यांनी तर मला 1-2 चमचा सांगितलेले पण मी ना अंदाजे पट करते. बघू शकता तुम्ही. थोडंसंच खायचं बघू शकतात. कारण आहे ना हेच भरपूर होतं माहिती आहे का तुम्हाला. हेच भरपूर होतं. आणि थोडं आता हे थोडं पातळ झालं आहे पण नंतर ना खट्ट होतं हे माहिती आहे का. हे ना नंतर खट्ट आणि वास इतका सुगंध येतोय ना. पण मला आहे ना मायग्रेन असल्या कारणाने ना मला वास सहन होत नाही. लगेच मळमळल्यासारखं होतं. लगेच मला त्रास होतो. अशी गोष्ट आहे. म्हणजे थोडासा पण वास आला ना मला की लगेच मला मळमळल्यासारखं होतं. आणि मला आज ना ॲसिडिटी इतकी प्रचंड. ज्या दिवशी माझा उपवास असतो ना त्याच दिवशी माझी ॲसिडिटी वाढते. इतर दिवशी नाही वाढणार ॲसिडिटी माहिती आहे का. आणि ज्या दिवशी माझी ना उपवास असतो ना त्याच दिवशी ॲसिडिटी वाढते. आणि मी पौर्णिमेचा उपवास पकडतच नाही. पण आज ना वटपौर्णिमा आहे ना त्यासाठी आता हे ना 5 मिनटासाठी ना राहू देते मी. बघा पतलं झालेलं आहे बघू शकतात. तरी पण मी थोडं टाकतेच. काही नाही होत. उरला पण तर थोडं हाताला त्याला लावून घेईन मी. थोडं स्क्रब होऊन जाईल. हे बघा कसं खट्ट होतं ते. थोड्या वेळ राहू देते मी असंच 1-2 मिनटं. मस्त मोरू द्यायचं त्याला आणि मग लावायचं चेहऱ्याला. खूप छान चेहरा होतो. मी एक वेळेस ट्राय करून बघितला होता तर माझ्या चेहऱ्यावरच्या थोड्या सुरकुत्या हे झालेलं होतं. आणि डोळ्याखाली ना मला खूप सरकार आलेले. त्याच्यासाठी मध्ये करूया ट्राय. आणि आज काय झालं माहिती आहे का. आमच्याकडे आलेलं नाही आहे पाणी. आज बरोबर 3रा-4था दिवस आहे आमच्याकडे पाणी आलेलं नाही आहे. आणि हे पाण्याचा प्रश्न माहिती का तुम्हाला 14 वर्षापासून आम्ही झुलतो. 14 वर्षापासून पाणीच नाही. आणि ऐन वेळेवर सण व्यवहार काही असताना त्याच दिवशी पाणी येत नाही आमच्याकडे. असं राग येतो ना आम्हाला. तुम्हाला काय सांगणार आहे आता. म्हणजे घरात सगळा पसारा पडलेला असतो. आणि आज वटपौर्णिमा आहे. देवाचे काहीतरी भांडे धुवायचे होते मला. आता प्रश्न असा पडतो की देवाचे भांडे धुवायचे का आपलं घराचं आवरायचं की काय काय आवरायचं. इतकं म्हणजे प्रचंड राग आलेला आहे मला. तर फायनली बघा तुम्हाला दाखवू शकतो मी माझं लावून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही माझं लावून झालेलं आहे. आणि ना चेहरा इतका खेचल्यासारखा होतो ना. इतका चेहरा खेचल्यासारखा होतो तुम्हाला काय सांगू. खूपच चेहरा खेचल्यासारखा होतं. आणि याच्यामुळे काय होतं ना मला खूप झोप लागते. आता मी जाते झोपायला. आता वाजत आहे तो 8:30 म्हणजे 8:30-9 वाजून राहिले. आणि असं पण आपल्याला वटपौर्णिमेची पूजा ही पण 12:30 वाजेपर्यंत करायची. पण आता समस्या असं उद्भवतो ना की पाणीच नाही आहे. तर पाण्यामुळे शिवाय काहीच काम करणं शक्य होत नाही. देवाला पण माहिती आहे पाणी नाही तर समोरच्या व्यक्ती काहीच करू शकत नाही. त्यासाठी तर चला बाय. तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा. आणि माझा चेहरा तुटल्याच्या नंतर कसा दिसतोय मी तुम्हाला नक्की शेअर करते. चला बाय.